योगिक डीप ब्रीदिंग विथ पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वासमध्ये घेणे, थांबवणे, आणि थांबवल्यानंतर जे आपण जेवढ्या वेळेस थांबवतो, श्वासमध्ये घेऊन थांबवतो, त्याला म्हणायचं कुंभक, अंतकुंभक म्हणायचं. आणि श्वास सोडणे याला रेचक म्हणायचं. आणि रेचक दिल्यानंतर जो श्वास थांबतो बाहेर गेल्यानंतर त्याला बहिकुंभक म्हणायचं. तर बहिकुंभकाच्या स्थितीमध्ये हे झालं डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन म्हणताय त्याला. नंतर ह्याच्यामध्ये आता दुसरा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात आपण कपालभाती. तो कपालभाती तुम्ही ऐकला असेल, रामदेव बाबा करतात तसली. कपालभातीमध्ये काय करतो आपण, फक्त श्वास जोरात सोडतो, ऍक्टिव्हली सोडतो, पॅसिव्हली ऑटोमॅटिक श्वास मध्ये जातो. हे बघा. तर पहिल्या दीर्घ श्वसनामुळे काय होतं, तर दीर्घ श्वसनामुळे तुमच्या दोन्ही नाकपुड्या मोकळ्या होतात, म्हणजे चांगला तुमचा सुषुम्ना नाडी चालू होते. आणि सुषुम्ना नाडी चालू झाल्यानंतर समोरचे प्राणायाम करायचे असतात. प्राणायामाचे तसे 8 प्रकार आहेत वेगवेगळे, तर त्यातला कपालभाती प्राणायाम केला आपण आता. कपालभाती प्राणायामाचा याचा उपयोग असा आहे की त्यांनी भूक वाढते तुमची खूप, आणि भूक वाढल्यानंतर तुमचे कफाचे विकार सगळे शरीरातले नष्ट व्हायला लागतात, वजन पण कमी होतं म्हणजे कपालभाती प्राणायाम. म्हणून दीर्घ श्वसन करायचं, त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा. अजून एक अग्निसार क्रिया म्हणून आहे, त्याच्यामध्ये अग्निसार क्रियेमध्ये काय करतात, आणि हा कपालभातीमध्ये काय करतो, फक्त ऍक्टिव्हली श्वास बाहेर सोडायचा. जोरात श्वास बाहेर सोडला की ऑटोमॅटिक श्वास मध्ये जातो. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत अग्निसार क्रिया. अग्निसार क्रिया म्हणजे श्वास बाहेर सोडायचा, म्हणजे बहिकुंभकाच्या स्थितीमध्ये पोटाची मागे पुढे हालचाल करायची, पोटाच्या स्नायूंची. मागे कसं कितीपर्यंत करणार, तर मागे तुमच्या मेरुदंडाला ते समोरचं हे लागलं पाहिजे. तर एवढ्या फास्टमध्ये आपल्याला अग्निसार क्रिया करायची, जेवढं शक्य होईल तेवढं. याचा शतवारमचे कार्य आहेत म्हटलेलं, 100 वेळा तुम्ही मागे पुढे करायला पाहिजे अग्निसार क्रियेमध्ये असं म्हटलं. आता जर तुमच्या अभ्यासाने कधी 10 सुरुवात होईल तुमची, मग 20, 30 असं एका श्वसनामध्ये तुम्ही 100 वेळेस करू शकता, किंवा 50 चे 2 करू शकता, किंवा 20 चे 5 4 5 करू शकता. म्हणजे एका वेळेस तुम्ही 100 वेळेस केलं पाहिजे मागे पुढे. अग्निसार क्रिया करून दाखवते. ही अग्निसार क्रिया करताना ज्याला जी काही प्रायोरिटी म्हणजे प्री रिक्विजिट आहे, म्हणजे त्याची पूर्वतयारी जी आहे, ती दीर्घ श्वसन आणि त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम. दीर्घ श्वसन करायचं, त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचं, त्याच्यानंतर अग्निसार क्रिया करायची, हाच क्रम ठेवायचा. बहिकुंभकाच्या स्थितीमध्ये श्वास मध्ये घेतलाय, श्वास बाहेर सोडायचा आहे. ही झाली अग्निसार क्रिया. अजून हे मी किती वेळेस केले, 60, 70 टाइम्स मागे पुढे झाले माझे. तुम्ही फक्त 10 चे सेट काउंट करायचे, किती 10, 100 पर्यंत होतात की नाही, तसे तुम्ही करायचे. पहिले सुरुवातीला श्वास बाहेर सोडायचा,
झाली 100 वेळेस झाली. ही अग्निसार क्रिया झाली. अग्निसार क्रियेनं काय होतं, तर भूक अग्नी प्रज्वलित होतो तुमच्या शरीरातला, अग्निसार. कॉन्स्टिपेशन होत नाही. ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात शरीरामध्ये आपल्या. एकतर कॉन्स्टिपेशन नसावं आणि भूक चांगली लागावी. ह्या दोन गोष्टी झाल्या तर कुठलाही आजार असतो तो हळूहळू शरीरातून कमी व्हायला लागतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाची आता ती नवली क्रिया करून दाखवणार आहे. नवलीमध्ये त्या नवली क्रिया ही पूर्ण बहिकुंभकाच्या स्थितीत करायची. बहिकुंभक म्हणजे काय, श्वास बाहेर सोडायचा आहे आणि थांबायचं आहे आणि त्या स्थितीमध्ये पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची. ठीक आहे, श्वास बाहेर सोडून. आता मी पहिले मध्य नवली करून दाखवणार, नंतर दक्षिण नवली, वाम नवली, उजव्या बाजूची नवली, डाव्या बाजूची नवली, मग त्याच्यानंतर नवली चालन म्हणून राहणार. मग हे मध्य नवली झाली. दक्षिण नवली, वाम नवली. वाम म्हणजे डावा, दक्षिण म्हणजे उजवा. यथाशक्ती करायचं. तुम्ही जेवढे करू शकता तेवढं करायचं. कुठलाही व्यायाम यथाशक्ती करायचा. जेवढं जमतंय तेवढंच करायचं. ओव्हर स्ट्रेच नाही करायची गोष्टी. आता मी नवली चालन करून दाखवतो. बहिकुंभक, स्टॉप झालं. ह्या नवली चालनानं काय होतं, पोटाचा कुठलाही आजार राहत नाही, कॉन्स्टिपेशन होत नाही, भूक वाढायला मदत होते. ॲक्च्युली सगळ्याच गोष्टींचा फायदा काय होतो, तर वाताची क्रिया शरीरामध्ये चांगली होते, जी नॉर्मल व्हायला पाहिजे ती, आणि कफाचे विकार कमी होऊन जातात. थँक्यू डॉक्टर साहेब.